नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिर्टी ग्रामपंचायतीत कथित गैरव्यवहारांवर कारवाईच्या मागणीसाठी रामदास भंडारे यांचे आमरण उपोषण. फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी. पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ. शिरोळ तालुक्यातील शिर्टी ग्रामपंचायतीत विविध विकास कामे, निधी खर्च आणि प्रशासनातील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसह संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य प्रशासक रामदास कल्लापा भंडारे यांनी सोमवारी दिनांक 1 जून 2026 रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. उपोषणकर्ते रामदास भंडारे यांनी दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायतीतील अनेक विकास कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. महिला सरपंचांच्या कार्यकाळात पती कारभारी म्हणून कामकाज पाहत असल्याचा, डुप्लिकेट स्वाक्षरांच्या माध्यमातून शासन व जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच दलित वस्तीतील मंजूर कामे अन्य ठिकाणी करण्यात आल्याचा, बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीच्या कंपाऊंडसाठी मंजूर निधीचा गैरवापर झाल्याचा, कनवाड रस्त्यालगतच्या गटार कामात निकृष्ट दर्जाचे काम करून अपूर्ण अवस्थेतच बिले अदा करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय सार्वजनिक स्मशानभूमीतील मंजूर कामे पूर्ण न करता बिले अदा करणे, अंगणवाडीसाठी खेळणी खरेदी दाखवून प्रत्यक्षात साहित्य न देणे, ग्रामपंचायत सदस्यांचा मासिक भत्ता परस्पर काढणे, मराठी शाळेतील सुसज्ज स्वच्छतागृह पाडून शासन निधीचे नुकसान करणे आदी गंभीर आरोप निवेदनात करण्यात आले आहेत. काही ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सदस्यांविरोधात जातीवाचक शिवीगाळ व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही भंडारे यांनी केली आहे. संबंधित सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी त्यांची भूमिका आहे. दरम्यान या आरोपांबाबत संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बाजू अद्याप समोर आलेली नसून प्रशासनाकडून चौकशीअंती वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. शासनाचा निधी लाटणाऱ्या व जनतेची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपोषणाकडे शिरोळ तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिर्टी ग्रामपंचायत सदस्य प्रशासक आता म्हणून बरोबरा आहे आपल्याला. गेली 5-6 महिने झालं पंचायत समिती प्रशासकाकडे पाठपुरावा करत आहे की जे बेकायदेशीर कामं झालेले आहेत, झालेली कामं झालेली आहेत, कामं करून सुद्धा बिल अदा झालं आहे आणि तिथं वस्तुस्थितीमध्ये काम नाही असं पाठपुरावा करत असताना BDO साहेब म्हणा किंवा सहाय्यक BDO म्हणा किंवा अधीक्षक किंवा बांधकाम विभागाचे उप अभियंता यांच्याकडे मी वेळेवर पाठपुरावा केला. त्याच्यानंतर त्यांनी चौकशी समिती नेमली. त्या चौकशी समिती नेमल्यानंतर चुकीच्या मी पूर्णपणे पुरावानिश्चित कागद देऊनसुद्धा चुकीचा अहवाल सादर केला आणि सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना सर्वांना सत्ताधाऱ्यांनी अभय दिलं. कारण मी पुरावानिश्चित कागद देऊन, कारण कायदा काय सांगतो की महिला सरपंच असताना तिचा पतिदेवता कसलाही कारभार हस्तगत नसावा. तर मी पुरावानिश्चित म्हणजे जेणेकरून तो ग्रामपंचायत बसूनच ग्रामपंचायतीच्या कागदावरून सह्या करतोय ते पुरावा देऊन सुद्धा सबळ पुरावा नाही म्हणतात. म्हणजे शासन खरंच यांच्या डोळ्याला अंधारे आल्या का हे विचार करण्याची परिस्थिती आला आणि मला प्रशासनानं स्वतःहून भाग पाडले की अमरण उपोषणाला बसायचं आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी अमरण उपोषण बसणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.